हॅलो, मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होते की इथे छान नवरदेव नवरीची धमाल एंट्री झाली होती आणि इथे लगेचच रिंग सेअरमनीचा कार्यक्रम स्टार्ट झाला होता. पण रिंग सेअरमनी झाल्यानंतर लगेचच त्यांनी कपल डान्स वगैरे केला. कपल डान्स आणि गाणे वगैरे नसले तर कोणत्याच प्रोग्रामला काही शोभा येत नाही. गाणे वगैरे असले, काही सर्वांचे कपल डान्स, सिंगल डान्स, असं सोलो डान्स वगैरे असले की छान वाटते. आणि असंच एंगेजमेंट वगैरे पार पडली आणि नंतर लगेचच आम्हाला गावाकडे निघायचं होतं. पण दुसऱ्या दिवशी म्हटलं माझ्या नणदचे सुद्धा लग्न होते, त्यांचं केळवण वगैरे करून घ्यावं आता गावाकडे गेलं तर. एवढ्या दूर तर ते आल्या नसत्या, पण त्यामुळे त्यांना अशी छान एंट्री वगैरे केली, थोडंफार सजावट वगैरे केली होती आणि हळदी कुंकू औक्षण वगैरे करून छान त्यांना आतमध्ये घरामध्ये घेतलं आहे. आणि अशा प्रकारे मी फुलांनी थोडंफार डेकोरेशन केलं होतं. काहीतरी केलं तर छानच वाटते, नाहीतर ते सिम्पल असं काहीच नको वाटते. आणि असं छान असं ताट वगैरे तयार करून रेडी होतं. त्यासाठी मी स्वीटमध्ये गुलाबजामच बनवले होते आणि असं बघू शकता तुम्ही ताट रेडी होतं. आणि दालबाटी बनवली होती, काहीतरी वेगळं करावं म्हटलं. ते भाजी पोळीचं नेहमीचंच असते. आणि त्या छान त्यांना स्वीट देऊन त्यांचं अदूला पण स्वीट देऊन छान जेवायला सुरुवात केली. आणि नंतर छान त्यांना फोटोज वगैरे क्लिक केले. असा काहीसा होता दिवस. चलो बाय, चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.